आपण पाहता सिल्लोड एक्सप्रेस न्यूज। चला, शिंदखेडा तालुक्यातील नवी अच्छी गावात चिकनगुनियाचा उद्रेक झाल्यानं आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे। गावात गेल्या काही दिवसांपासून हातपाय दुखणे, कंबरदुखी आणि अंगदुखीची लक्षणं असलेल्या रुग्णांची संख्या वाढत असून सुमारे 100 नागरिकांना चिकनगुनिया सदृश लक्षणं आढळल्याची माहिती समोर आली आहे। सहसंपादक प्रभाकर अडगाळे ग्रामस्थांनी ही बाब आरोग्य विभागाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर धमाने आरोग्य केंद्राचे अधिकारी डॉक्टर बिपिन सोनवणे यांनी तातडीनं वैद्यकीय पथक गावात दाखल केले। डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी गेल्या 10 दिवसांपासून सकाळी 6 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत गावात राहून तपासणी आणि उपचार करतात। दरम्यान तालुका आरोग्य अधिकारी रुचिरा पवार यांनीही गावाला भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला। विशेष म्हणजे आरोग्य सेवक दीपक पाटोळे यांनाही आजाराची लागण झाली असतानाही ते कर्तव्य बजावत ग्रामस्थांची सेवा करतात। याच पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख शानाभाऊ सोनवणे यांनी गावाला भेट देत नागरिकांशी संवाद साधला। अंगदुखी, हातपाय दुखणे अशी लक्षणं जाणवल्यास घाबरू नका, तात्काळ उपचार घ्या आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करा, असं आवाहन त्यांनी केलं आहे। ग्रामपंचायत प्रशासनानं गावातील सांडपाणी, कचरा व्यवस्थापन आणि स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तातडीनं करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे। गावात भीतीचं वातावरण असलं तरी आरोग्य विभागाच्या सततच्या प्रयत्नांमुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्याचं काम सुरू आहे। मी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बिपिन सोनवणे। 5 एप्रिलपासून आमच्या आरोग्य टीमला या गावामध्ये चिकनगुनिया सदृश पेशंट असल्याचे लक्षात आले। त्यानुसार आमच्या टीमने नियमित भेटी दिल्या असता आम्हाला 10 तारखेला पेशंट वाढल्याचे लक्षात आले। तात्काळ आम्ही तपासणी करून तिथून 9 सॅम्पल आम्ही आपलं मलेरिया ऑफिस इथं सॅम्पल पाठवले। त्यापैकी 3 सॅम्पल हे सदृश चिकनगुनिया आजाराचे निश्चित झाल्यामुळे आम्हाला पुढील अजून 8 ते 10 दिवस इथे या गावात पूर्ण 24 तास आरोग्य सेवा देऊन पूर्ण शेवटचे पेशंट बरे होत नाही तोपर्यंत आम्ही इथं आरोग्य सेवा देणार आहे व आमची टीम इथं नियमित काम करणार आहे। एक दुरून फोटो गेल्या 1 महिन्यापासून नवाची या गावामध्ये चिकनगुनियाची म्हणजे संशयित चिकनगुनियाची साथ पसरलेली आहे। परंतु या ठिकाणी धमानं प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर बिपिन सोनवणे आणि त्यांची टीम गेल्या 15 ते 3 आठवड्यापासून या ठिकाणी सतत या जनतेची सेवा देत आहे। तसं पाहायला गेलं तर चिकनगुनियाचा चिकनगुनियाचा आजार असल्यामुळे लोकांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण होतं। परंतु आरोग्य विभागाची जी टीम आहे या टीमने या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट आणि चांगलं काम केलेलं आहे आणि लोकांना दिलासा दिलेला आहे। ज्यांना थोडासाही त्रास झाला असेल तरी तात्काळ त्यांना दवाखान्यात प्राथमिक आरोग्य केंद्र धमान्याला किंवा शिंदखेड्याला उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी पाठवलेलं आहे आणि उपचार घेतलेला आहे। बऱ्यापैकी आता पेशंट चांगले झालेले आहेत। काही 8-10 पेशंट फक्त आता धमानं किंवा शिंदखेड्याला ॲडमिट आहेत, परंतु उपचार व्यवस्थित आहेत, कोणाच्या जीवाला धोका नाही आहे। एक आरोग्य टीम चांगली काम करते हे आम्हाला दिसतंय। परंतु प्रशासनाने म्हणजे पाहायला गेलं तहसीलदार, BDO साहेब, कलेक्टर मॅडम, सीओ साहेब यांनी पण या गावाला भेट देऊन किंवा इतर राजकीय नेते यांनी पण या गावाला भेट देऊन या गावाला धीर द्यायचं काम करायला पाहिजे होतं, परंतु अजून कोणी भेट दिलेली नाही। परंतु मी या ठिकाणी खरंच आरोग्य विभागाचे जे कर्मचारी आहेत त्यांचं कौतुक करतो, कारण या ठिकाणी सगळे पेशंट उभे आहेत। या सगळ्या पेशंटांनी या गावकऱ्यांनी सांगितलं की आमची जी डॉक्टरांची टीम आहे ही दिवसभर आमच्यासाठी इथं सतत म्हणजे जीव धोक्यात घालून त्यांना पण आता यांच्यापैकी यांना चिकनगुनिया यांना पण झालेला होता। म्हणजे कोरोना काळ असो किंवा कोणत्याही साथीचे रोग असो किंवा जे एकमेकांच्या मच्छरपासून पसरणारे जे आजार आहेत हे एकमेकांना होऊ शकतात असा धोका पत्करून सुद्धा या ठिकाणी ही टीम चांगल्या पद्धतीने काम करते। मी या टीमला खरंच धन्यवाद देतो आणि माझी प्रामाणिक इच्छा आहे की अजून हा आजार इतरत्र पसरू नये म्हणून परंतु जे उपचार करता येतील ते करायला पाहिजे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या ठिकाणी तालुका आरोग्य अधिकारी रुचिता मॅडम, पवार मॅडम ह्या सुद्धा या ठिकाणी येऊन भेट देऊन गेलेल्या आहेत आणि डॉक्टरांना काही सूचना देऊन गेलेल्या आहेत। परंतु अजून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या ठिकाणी भेट देऊन या गावामध्ये जे भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे हे घालवण्याचा प्रयत्न केला पाहिजे। आणि या ठिकाणी ग्रामपंचायत विभाग जे या ठिकाणी प्रशासक आहेत, सरपंच नाही आहेत, ग्रामसेवक आहेत, यांनी स्वच्छतेची काळजी घेतली पाहिजे होती किंवा घ्यायला पाहिजे। गटारी असतील किंवा काही बऱ्याच ठिकाणी पाईपलाईन जी आहे पाण्याची, पिण्याच्या पाण्याची ते लिकेज होतं बुवा आणि ते आता दुरुस्त केले गेलेले आहेत। त्यांनी पण काळजी घेतली पाहिजे स्वच्छतेची आणि जनतेने पण घाबरून न जाता अशा याला आपण सामोरे गेलं पाहिजे।
आणि नक्कीच आपल्या गावामधून हा आजार लवकर या डॉक्टरांच्या कष्टाने मेहनतीने हा आजार नक्कीच घालवला जाईल आणि या आजार तालुक्याभर पसरणार नाही याची काळजी प्रशासनाने घेतली पाहिजे. तुम्ही बोला एखाद जण डॉक्टर साहेब दोघांपैकी कोणतरी एक जण.